एकदा आरोपीला जामीन मिळाल्यानंतर पोलीस पुन्हा त्याला अटक करू शकतात का? जर अटक केली तर ती कायदेशीर आहे का? आरोपीला कोर्टाने जामीन दिला परंतु नंतर चार्जशीटमध्ये नव्याने कलम जोडण्यात आले तर मग काय? आधीच मिळालेला जामीन रद्द होतो का? याकरिता BNSSच्या काय कंडिशन्स आहेत? याबद्दल कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल 21 काय सांगते? तसेच या संबंधित पोलिसांना कोणते अधिकार आहेत? केस आहे सुमित व्हर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. सुप्रीम कोर्टाने यामध्ये अत्यंत महत्वाच्या मुद्द्याला हात घातलेला आहे. याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके जस्टिस टॉक मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर हा प्रश्न केवळ अटक करण्याच्या अधिकाराचा नाही, तर तो कॉन्स्टिट्यूशनल लिबर्टी व्हर्सेस इन्व्हेस्टिगेशन पॉवर्स म्हणजे तो घटनात्मक स्वातंत्र्य विरुद्ध तपास यंत्रणेचे अधिकार यांच्यातील संतुलनाचा आहे. सर्वात आधी यामध्ये प्रोसिक्युशन साइड म्हणजे सरकारची बाजू समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे दखलपात्र गुन्ह्यामध्ये पोलिसांना अटक करण्याचा अधिकार आहे. जर नवीन गुन्हा नॉन बेलेबल म्हणजे अजामीनपात्र असेल तर पोलिसांना पुढे यामध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आरोपीची आवश्यकता असू शकते, त्याची कस्टडीची आवश्यकता असू शकते. हा अधिकार पोलिसांना BNSSचे सेक्शन 35 सबसेक्शन 1 and 2 प्रमाणे देण्यात आलेला आहे. म्हणजे कोणत्याही गुन्ह्यामध्ये आरोपीला अटक करताना पोलिसांना BNSSचे सेक्शन 35 सबसेक्शन 1 and 2 प्रमाणे अधिकार प्राप्त होत असतात. तर या मॅटरमध्ये बेलचा ऑर्डर हा त्या आरोपांपुरताच मर्यादित होता. म्हणजे ज्या सेक्शन्स अंतर्गत त्या आरोपीला अटक करण्यात आलेली होती त्या सेक्शन अंतर्गत जो बेलचा ऑर्डर झालेला होता तो त्याच पुरता मर्यादित होता. परंतु नवीन सेक्शन म्हणजे नवीन कलम हे स्वतंत्र आणि गंभीर असल्याचा जर आरोप असेल तर त्या आरोपीला अटक करण्याकरिता ते नवीन कॉज ऑफ ऍक्शन ठरू शकते. म्हणजे आरोपीला अटक करण्यासाठी ते नवीन कारण ठरू शकते. आता त्या आरोपीला जुन्या आरोपानुसार बेल मिळाल्यामुळे तो आरोपी मोकळा असतो. परंतु नवीन सेक्शन्स ऍड करण्यात आल्यामुळे नवीन कलमानुसार तो आरोपी मोकळा असल्यास तो आरोपी पुरावे नष्ट करण्याची किंवा साक्षीदारांवरती दबाव आणण्याची किंवा दुसरे असे की आरोपीकडून नवीन गुन्ह्यासंबंधी माहिती मिळवण्यासाठी त्या आरोपीची कस्टडी पोलिसांना आवश्यक ठरू शकते. आणि अशा कंडिशनमध्ये त्या आरोपीला अरेस्ट करण्याचा अधिकार हा पोलिसांना मिळतो. आता या सर्वांमध्ये आरोपीच्या बाजूने काय आहे? तर जामीन म्हणजे न्यायालयीन संरक्षण असते. कारण कोणत्याही आरोपीला बेल मिळणे हा केवळ एक न्यायालयीन प्रक्रियेचा भाग नसून तो त्याच्या स्वातंत्र्यासंबंधीचा आदेश असतो. परंतु तो आदेश अस्तित्वात असताना पोलिसांनी अशा प्रकारे थेट त्याला डायरेक्ट अरेस्ट करणे म्हणजे कोर्टाच्या आदेशाला बगल देण्यासारखे आहे. यामध्ये दुसरे असे की BNSSचे सेक्शन 480 चे सबसेक्शन 5 आणि सेक्शन 483 चे सबसेक्शन 3 हे क्लिअर सांगतात की बेल कॅन्सल करण्याचा अधिकार केवळ कोर्टाला आहे. तसेच सिच्युएशन मध्ये जर काही बदल झाला असेल तेव्हा अशा कंडिशनमध्ये पोलिसांनी बेल कॅन्सल करण्यासंबंधी अर्ज करायला पाहिजे. आता यामध्ये तिसरा मुद्दा असा की कॉन्स्टिट्यूशनचे आर्टिकल 21 सांगते कायद्याने ठरवलेल्या प्रक्रिये व्यतिरिक्त कोणाच्याही स्वातंत्र्यावरती गदा आणता येणार नाही. यामध्ये डायरेक्ट अरेस्ट करणे म्हणजे प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉचे उल्लंघन करण्यासारखे आहे. आता या मॅटरमध्ये सुप्रीम कोर्टाने काही मुद्दे स्पष्ट केलेत. एकदा आरोपीला जामीन मंजूर झाल्यानंतर त्या आरोपीचे स्वातंत्र्य हे कोर्टाच्या संरक्षणाखाली जाते. तपास यंत्रणा म्हणजे पोलीस केवळ चार्जशीटमध्ये नवीन कलम जोडल्या गेल्यामुळे आरोपीला सरळ अरेस्ट करू शकत नाही. तेव्हा अशा कंडिशनमध्ये पोलिसांनी त्या कोर्टाकडे जावे. म्हणजे ज्या कोर्टाने त्या आरोपीला जमानत दिली होती, बेल दिली होती. सुप्रीम कोर्टाने येथे सांगितले की कोणालाही अरेस्ट करणे ही न्यायिक देखरेखीखालील प्रोसिजर आहे. तो तपास यंत्रणेचा म्हणजे पोलिसांचा स्वतंत्र अमर्यादित अधिकार नाही, पॉवर नाही. आता याचा प्रॅक्टिकल इम्पॅक्ट काय आहे हे समजून घ्या. यामध्ये पोलिसांनी थेट आरोपीला अरेस्ट करणे हे अवैध अनकॉन्स्टिट्यूशनल ठरते.
अशा वेळी आरोपीला डायरेक्ट हायकोर्टामध्ये रीट पिटिशन फाईल करता येते, म्हणजे त्याच्या नातेवाईकांना रीट पिटिशन हायकोर्टामध्ये फाईल करता येते अशा टाइममध्ये, म्हणजे जर त्या आरोपीला अरेस्ट करण्यात आले असेल तर. या व्यतिरिक्त खालच्या कोर्टामध्ये जामीन रद्द न झाल्याबद्दलचा बचाव सुद्धा घेता येतो. म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल की जोपर्यंत ज्या कोर्टाने बेल दिली असेल ती बेल रद्द करत नाही, कॅन्सल करत नाही, तोपर्यंत त्या आरोपीला अरेस्ट करण्याचा अधिकार डायरेक्ट पोलिसांना मिळत नाही. म्हणून आरोपीला अरेस्ट करण्याआधी तपास यंत्रणेने म्हणजे पोलिसांनी त्या आरोपीला मिळालेली बेल रद्द करण्यासाठी ज्या कोर्टाने ती बेल मंजूर केली होती त्या कोर्टाकडे ऍप्लिकेशन फाईल करणे आवश्यक आहे या कॅन्सलसाठी, म्हणजे बेल कॅन्सल करण्यासाठी. व त्यामध्ये कोर्टाला बेल रद्द करण्या इतपत पुरेशी कारणं मेन्शन करावी लागतात. पोलिसांचा अटक करण्याचा अधिकार आहे, परंतु तो कोर्टाच्या देखरेखीखाली आहे. याचाच अर्थ असा की पोलिसांना अटक करण्याचा अधिकार आहे, परंतु तो कोर्टाच्या नियंत्रणाखाली आहे, कंट्रोलमध्ये आहे कोर्टाच्या. आरोपीला मिळालेली जामीन अस्तित्वात असताना त्या आरोपीला थेट अरेस्ट करणे हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे. कायद्यामध्ये रूल ऑफ लॉ अँड ड्यू प्रोसेस ऑफ लॉ हे सर्वोच्च बिंदू आहेत. आरोपीला जमानतीद्वारे देण्यात आलेले स्वातंत्र्य ही कोणाची कृपा नाही किंवा दया नाही, तर तो त्या आरोपीला मिळालेला घटनात्मक अधिकार आहे आणि तो अधिकार काढून घेण्यासाठी कोर्टाची परमिशन अनिवार्य आहे. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.